तर आज परत एकदा आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये. आम्हाला पुण्यामधलीच पुनावळीच्या इथली डेकोरेशनची ऑर्डर होती, ती पण फ्लावर डेकोरेशनची, घाना डेकोरेशन. आणि त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो होतो. तर पुण्यामध्ये आमची मावशी आहे, वंदना मावशी. तिच्याजवळ तिचं एक शॉप आहे, हरिओम वडेवाले म्हणून. वडापाव, नाश्ता सगळं काही तिथं मिळतं. तर त्या ठिकाणी आम्हाला अभि पण भेटला. अभि तिथं आम्हाला घ्यायला आला होता आणि आम्ही त्याच्याजवळच त्याच्या घरी थांबणार होतो. मग अभिच्या घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुण्यामध्येच आपल्या मावशींचं हरिओम वडापाव, हरिओम वडेवाले असं एक शॉप आहे, त्यामध्ये आपल्याला सगळं काही नाश्त्याचं, वडापाव, भजी हे काय मिळतं. आणि आपल्याला तिथे जायचं होतं. वडापाव द्या, 2 वडापाव द्या. हो, 2 वडापाव द्या. चला, हां खाणार आहे. आम्ही बघत होतो की ऐश्वर्याला वडापाव वगैरे द्यायला चालतोय का. आणि ऐश्वर्याला आम्ही कस्टमर सर्व्हिस गेलो, ऑर्डर दिली वडापावची. ऐश्वर्याने चांगली प्लेट सजवून आम्हाला दिली. त्यानंतर अभिषेकचा घरी ब्लॉग करतोय. माहिती सांगितलं, त्याला पण चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितलं, चॅनल दाखवला. त्यानंतर आम्ही वरती गेलो आणि ज्या फुलांच्या पाकळी काढायला सुरुवात काढल्या. व्हिडिओ काढतोय बघितल्यानंतर आम्हाला लावून पाकळ्या करायला डायरेक्ट किचनमध्ये जाऊन बसला. पण थोड्या वेळानंतर त्यालाही आम्ही बोलवलं आणि फुलांच्या पाकळ्या करायला आम्ही सुरुवात केली. काय म्हणताय, अभिषेक जास्त बोलत होता म्हणून त्यालाही थोडासा व्हिडिओमध्ये घेतला. आणि त्यानंतर मुगाची जी भजी असतात त्याच्यावरती ऐश्वर्या मॅडमनी ताव मारायला सुरुवात केला. खास दुकानावरून घेऊन आली होती ती. आणि वेचून त्यातल्या मिरच्या आणि भजी याच्यावरती ताव चालला होता. आम्ही मग त्या तावामध्ये थोडंसं सहभागी झालो. ती प्लेट होती ती रिकामी केली. फुले काढता काढता प्लेट कधी रिकामी झाली हे आम्हाला समजलं नाही. त्यानंतर विघ्नेशचाही व्हिडिओ घेतला. फुले काढताना तो डाव्या हाताने पाकळ्या कापत होता, त्या पाकळ्या सारख्या बाहेर उडत होत्या. आणि अशा पद्धतीने आमचं काम जे आम्ही 2-3 तासाचं होतं ते बोलता 1-1.5 तासामध्येच आमचे बऱ्यापैकी फुलांच्या पाकळ्या काढून झाल्या होत्या. नाही ग, एनर्जी पावडर किती पॉवर आहे माझ्यात. इकडे आम्ही फुलांच्या पाकळ्या करेपर्यंत तुम्ही मावशीने आतमध्ये स्वयंपाकमध्ये काय तर व्हेज सूप आणि डोंट वरी राईस, जो की चायनीजमध्ये असतो तसा व्हेज राईस आणि सूप एक बनवण्याचा मावशीने एक केला होता. ही पण बघते ते सूपकडं. हाय गोलो, हाय गोलो. जमतंय का त्याची टेस्ट करायचं. टेस्ट करून संपवणार आहे चटणी टाकू का, चांगला लागतो. सूप आहे, सूप आणि राईस. मावशीने आज चायनीज स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही लगेच त्यावरती ताव मारायला सुरुवात केली. सूप आणि व्हेज राईस, फ्राईड राईस याला म्हणतात का चायनीज राईस हे तुम्हीच सांगा. आणि तो त्याच्यावरती ताव मारला. आणि रात्री 11 वाजता आम्ही घराकडे गेलो. अभिच्या इथे थांबलो आणि सकाळी लवकर उठून आम्ही पुनावळेमध्ये घाना डेकोरेशन करण्यासाठी निघून गेलो. ह्यावेळेस आमच्या गाडीवरती फुलं आणि जाता असा भरपूर पसारा होता. तेवढा सगळा घेऊन आम्ही पुनावळेमध्ये, काळेवाडीतून पुनावळेमध्ये जाणार होतो. तर सुरुवातीला आम्ही मावशीच्या दुकानावरती जाऊन तिथे नाश्ता केला.
नाश्ता करण्यासाठी गेलो तर तिथे विघ्नेश उभा होता. विघ्नेश सकाळी शाळेमध्ये जाऊन आल्यानंतर ना दुकान सांभाळतो, म्हणजे त्याचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं होतं. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पुनवळ्याच्या दिशेने गेलो, जिथे आपल्याला घाणा डेकोरेशन करायचं होतं. आणि ते डेकोरेशन आम्ही कसं केलं आणि ते डेकोरेशन कोणत्या टाईपचं होतं हे आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. धन्यवाद.